नमस्कार, मी बापू गायकवाड। रिसेंटली एमपीएससी 2024 ची जाहिरात थोडीशी अपडेट होऊन आलेली आहे, ज्यामध्ये सुरुवातीला 16 संवर्गांसाठी फॉर्म भरायचे होते आणि आता जर बघितलं तर सरकारकडनं मागणी पत्र एमपीएससी ला भेटलंय। टोटल 22 संवर्ग झाले, म्हणजेच 6 संवर्ग वाढून आले आणि त्यामध्ये गट अ चे चांगली पदं वाढलेली आहे। सो आता ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी फॉर्म भरला होता म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये, त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे की सर आम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, मग आम्ही आता विकल्प 16 जे पर्याय होते आमच्याकडे 16 जे संवर्ग होते त्यांना तर दिलाय पर्याय, पण आता नव्याने जेव्हा 6 ऍड झाले या संवर्गांसाठी आम्ही ऑप्शन कसा द्यायचा। त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारीचं पद नव्हतं, आता पद आलंय, तर मग त्याला कसं काय आम्ही संवर्गाला ऑप्शन द्यायचा असं जर तुमच्या मनात प्रश्न असेल उदाहरणार्थ, तर मग यासाठी काय करायचं, एमपीएससीने एक अपडेट दिली तुम्हाला, सूचना पत्र आले, ती नोटीस व्यवस्थित तुम्हाला सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर याची तयारी करत असाल राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची राजपत्रित पदासाठी, तर यासाठी इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे। बाकी कुठे काही केलं असेल, काही झालं असेल तरी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करत लगेच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा, कारण या 2 महिन्यामध्ये प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे। इथून मागे तुम्ही केला असेल अभ्यास, पण रिव्हिजन करायची आहे। जो टॉपिक अवघड वाटतो, जो सब्जेक्ट अवघड वाटतो, त्याचे रिव्हिजन तुम्हाला जर करायचे असेल तर रेकॉर्डेड बॅच डायरेक्ट जाऊन ती बॅच, त्या बॅच मधलं ते सब्जेक्ट मधला टॉपिक डायरेक्ट तुम्ही बघू शकता। व्यवस्थित एक्सप्लेन केला, ही पूर्ण टीम तुमच्याबरोबर ते काम करते। सो ह्या बॅच साठी 5,999 जीएसटी नॉमिनल फीज आहे। ऍपला डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा। काही दिवसात कंबाईनची पण बॅच, कंबाईनची ऍड येणार आहे, त्या संदर्भात बॅच पण आपण लॉन्च केली। ती स्कीम तुम्हाला इथे कंबाईनचं पण पूर्ण गायडन्स करणार आहे। जी बॅच अर्जुन बॅच 3.0 ची लगेच तुम्ही ऍप डाउनलोड करून परचेस करू शकता। जाऊया मुख्य मुद्द्याकडे। आता तुम्हाला माहिती आहे की नवीन जी नोटीस राज्यसेवेची आलेली आहे, यामध्ये ओपनच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची, फॉर्म मध्ये बदल करण्याची संधी आहे। बाकीच्या कॅटेगरीच्या उमेदवारांना संधी नाहीये किंवा इतर विद्यार्थ्यांना संधी नाहीच आहे। मग त्यांचा प्रश्न आहे की आमचे विकल्प कसं, आता इथे लक्षात घ्या। इथे त्यांनी काय सांगितलंय, जे विद्यार्थी, संबंधित विद्यार्थी एससीबीसीच्या अंतर्गत आहे, बरोबर आहे, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग आहे, या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात नोटीस दिली। त्यामध्ये सांगितलंय की ही जी ऍड आहे जी डिसेंबर 23 ला आलेली होती, 29 डिसेंबर 23, कसं करायचं ते बघा। ओपनचा जनरलचा विद्यार्थी त्याला एससीबीसी मिळत असेल तर तो परत फॉर्म भरू शकतो। ओपनचा ईडब्ल्यूएस त्याला जर एससीबीसी मिळाला तो परत फॉर्म भरू शकतो। ओपनचा वैयक्तिक कारणामुळे फॉर्म भरू नाही शकला तो विद्यार्थी पण सुद्धा एससीबीसीच्या अंतर्गत फॉर्म भरू शकतो। असे 3 उमेदवार फॉर्म भरू शकता। कसा भरू शकतो, माय अकाउंटला जायचं, तिथून तुम्हाला याचं लिंकवर क्लिक करायचं, लिंकवर गेला की क्वेश्चन येतो, क्वेश्चनवर क्लिक करायचं आणि मग एक विंडो, ती विंडो पूर्ण माहिती भरायची। त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, ती माहिती भरून झाली, नमूद करून विकल्प सादर करू शकतात। आता विकल्प सादर करायचे म्हणजे किती संवर्ग इथे तुम्ही जर संवर्ग तुम्हाला लक्षात बघा, एकूण 16 संवर्ग सुरुवातीला होते। सुरुवातीला ऍड जर आपण बघितली तर एकूण सुरुवातीच्या ऍड मध्ये ओल्ड ऍड, त्याला काय म्हणतो, ओल्ड ऍड मध्ये 16 संवर्ग होते। आता मात्र काय झालंय, 6 संवर्ग वाढून आले, टोटल किती झाले 22 संवर्ग। मग आता नव्याने हे जे 3 उमेदवार फॉर्म भरतील तर यांना या 22च्या 22 संवर्गांना ऑप्शन आहे। मग ते काय करू शकते, मला पहिले डिवाइस, मला पहिले उपजिल्हाधिकारी पाहिजे, नंतर एससी एसटी पाहिजे, नंतर हा अधिकारी, हे संवर्ग ते ऑप्शन देऊ शकतात। पण ज्यांनी एवढी फॉर्म भरलाय त्यांना आता संधीच नाही फॉर्म भरायचा, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्यांनी सांगितलं, त्यानुसार पण सांगितलं बघा, त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल त्या विद्यार्थ्यांना काय सांगितलंय, मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याच्या टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येईल। काय सांगितलंय, 22 संवर्गासाठी पात्रता, मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याच्या टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येईल। तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी जे 22 संवर्ग आहे ना, त्या प्रत्येकाची काही जणांची पात्रता वेगवेगळी, एज लिमिट पण वेगवेगळं आहे, त्यानुसार तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना तो ऑप्शन देण्यात येणार आहे। सो आता घाबरण्याची गरज नाही, मुख्य परीक्षा फॉर्म भरताना तो ऑप्शन ओपन असणार आहे। आता फक्त ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनाउन्स केलंय, सांगितलंय, त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाका। ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना आता चान्स नाहीये काहीच करायचं, त्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अगोदर संवर्ग निहाय तुम्हाला ऑप्शन विकल्प द्यायला मिळणार आहे। सो काळजी करू नका। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की हे जे काय एससीबीसीचं आरक्षण हे कोर्टात चालू आहे, याची का पडलेली आहे, त्याच्याशी अधीन राहूनच ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। जो काय निर्णय तो तुम्हाला लागू असणार आहे, हे लक्षात घेऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। सो याच्याबद्दल अजूनही तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। जाता परत सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला ही बॅच आपण अनाउन्स केली आहे, 5,999 रुपयाची फीज आहे। लगेच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या। आणि तुम्हाला सांगतो, हा फॉर्म जो भरायचा ना, हा फॉर्म कधी भरायचा, तुम्हाला 9 मे ते 24 मेच्या दरम्यान भरायचा आहे। त्या 3 उमेदवारांना, बाकीच्या फॉर्मला काहीच करायचं नाहीये, हात पण लावायचा नाहीये, जसाच तसा ठेवायचा फॉर्म। इतर कॅटेगरीच्या उमेदवारांना
फक्त 3 जे उमेदवार मी सांगितले त्यांनाच बदल करता येतो. ओके, काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुर्तास मी इथे थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.